आज शुक्रवार 13 ऑक्टोबर. आपण 9वा अध्याय सुरू ठेवलेला आहे आणि 9व्या अध्यायातला 13वा श्लोक आपण घेणार आहोत 12-13 पासून. सर्वांना शुभेच्छा. आता उद्याचा दिवस सर्व पितृ अमावस्येचा आहे. पितरांसाठी आपण काहीतरी त्यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे आणि परवा दिवशी घटस्थापना आहे. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आपण काल 12वा श्लोक पाहिलेला होता की ज्यांची आशा व्यर्थ आहे. सगळं मोघाशा, मोघ कर्माणं, मोघ ज्ञान हा शब्द फार छान वापरलेला होता. मोघ म्हणजे व्यर्थ. ज्यांची आशा व्यर्थ, ज्यांचं कर्म निरर्थक, ज्यांचं ज्ञानही व्यर्थ किंवा फुकट, असे जे विक्षिप्त चित्त असलेले अज्ञानी लोक असतात ते राक्षसी, आसुरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करून राहतात. त्यांच्या ठिकाणी सत्वगुणाचा अंश नसतो, दैवी अंश नसतो. मग जे भगवंताचा प्रभाव जाणतात त्यांच्याबद्दल काय म्हणतात भगवंत आपण आता 13व्या श्लोकामध्ये पाहणार आहोत. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. महात्मानस्तु मां पार्थ, इथं काय शब्द एकच आहे. महात्मान हा तू, इथं संधी आहे. महात्मान हा तू, पार्थ म्हणजे हे पार्था. महात्मान हा म्हणजे जे महात्मा लोक आहेत, महात्मे आहेत, ते काय करतात तर दैवीं प्रकृतीम आश्रिता. तिथं छोटासा संधी आहे बघा. दैवीं म्हणजे दैवी, प्रकृतीम म्हणजे प्रकृतीचा, आश्रिता म्हणजे आश्रय घेतलेले किंवा आश्रय घेणारे. म्हणजे त्यांच्याकडे सगळं दैवी गुण असतात, दैवी संपत असते आणि म्हणून ते काय करतात प्रकृतीम आश्रिता. छोटासा संधी आहे, प्रकृतीचा आश्रय घेतलेले. पुढच्या ओळीत मात्र संधी मोठा आहे. भजंती अनन्य मनसः, ते काय करतात भजंती म्हणजे माझी भक्ती करतात. कशी अनन्य मनसः, अनन्य भावाने, अनन्य मनाने, म्हणजे त्याचं मन दुसरीकडे कुठेही विचलित झालेलं नसतं. तर अनन्य मनाने युक्त होऊन भजंती म्हणजे माझी निरंतर भक्ती करतात. पुन्हा एकदा बघा. तू महात्मान हा तू, तू म्हणजे परंतु. परंतु हे कुंतीपुत्रा पार्थाला उद्देशून म्हणतायत. कुंतीचं दुसरं नाव पृथा होतं आणि पृथेचा पुत्र तो पार्थ. पृथायाः अपत्यं पुमान् पार्थ. तर हे कुंतीपुत्रा किंवा हे पार्था दैवी प्रकृतीचा आश्रय घेणारे महात्मे लोक
ते काय करतात, भूतादिम, सर्व भूतांचं सनातन, भूतांचा आदी, आदी म्हणजे मूळ कारण आहे मी, सर्व भूतांचं आदी कारण असणारा मी, आणि अव्ययम, अविनाशी, अशा माम ज्ञात्वा, अशा मला ते जाणतात. म्हणजे महात्मे लोक हे जाणतात की मी सर्व भूतांचं कारण आहे, मी नाशरहित आहे, हे ओळखून ते माझी अनन्य मनाने किंवा अनन्य भावाने युक्त होऊन भक्ती करतात. ते त्यांच्या ठिकाणी द्वैत नसतं, त्यांच्या ठिकाणी आसुरी किंवा बाकीचे दुर्गुण नसतात. ते फक्त दैवी संपत्तीनं किंवा दैवी अशा गुणांनी युक्त असतात. दैवी प्रकृतीचा आश्रय त्यांनी घेतलेला असतो आणि मला ते योग्य ते जाणतात की मी सर्व प्राणीमात्रांचा आधार आहे, कारण आहे, हे त्यांना समजलेलं असतं. आणि म्हणून ते फक्त माझी अनन्य मनाने भक्ती करतात. काही बघा मुलांचं असं अस्थिर जीवन असतं, अस्थिर मन असतं. 12वी झाले की कुठे जाऊ, आर्ट्सला जाऊ, कॉमर्सला जाऊ, सायन्सला जाऊ, ते आधी 11वीलाच ठरलेलं असतं. पण तिथून पुढे काय करू, पुन्हा कॉमर्सला जाऊ, लॉला जाऊ, इंजिनिअरिंगला जाऊ. म्हणजे BScला जरी गेले असले, सायन्सला, तरी त्यांची मन अशी विचलित असतात. पण एखाद्याचं मन मात्र निश्चित ध्येय ठरलेलं असतं. तसे हे जे दैवी संपत्तीने युक्त आहेत ते महात्मे मात्र फक्त माझी भक्ती करतात. दैवी संपत्ती जोडूनी महात्मे भजती मज, अनन्य भावे जाणूनी मी विश्वारंभ शाश्वत. मी या विश्वाचा शाश्वत असा आरंभ आहे, हे ते लोक मला जाणत असतात. तुकाराम म्हणतात, महासुबुद्धितो पार्था मी सांगतो, नाव घेता येतो डुलूच गा. दैवी प्रकृतीने आदरी मतपूजने, जैसी पद्मवने मानसात. परी ते गा भक्ती अद्वैतीच प्रीती, की मी आदी अंती जाणूनिया. एकापासी भाव दुजा तेथे वाव, पतिव्रता नाव तुका म्हणे. जी पतिव्रता असते ती आपल्या पतीशी अनन्य भावानं अगदी एकरूप होऊन ती त्याची सेवा करत असते, त्याची भक्ती करत असते. तसे हे जे अनन्य भक्ती करणारे महात्मे आहेत ते तिच्यासारखे आहेत असं ते म्हणतात. आता ही प्रकृती हीच जणू काही पतिव्रता आहे अशी ज्ञानदेवांनी पण कल्पना केलेली आहे. वामन पंडित म्हणतात, महासुबुद्धिते पार्था प्रकृतीने मला अद्वैते भजती, आधी अंती जाणोनी एक मी. बाकीच्यांचं बघूया. गोखले म्हणतात, पार्था दैवी प्रकृतीचे महात्मे पूजिती मला. पार्था दैवी प्रकृतीचे महात्मे पूजिती मला. भूतकर्ता अविनाशी जाणूनी एक भक्ती ते. त्यांची एक भक्ती असते, एका ठिकाणी भक्ती असते. सारखी फुलपाखरासारखी किंवा भ्रमरांसारखी इकडं तिकडं भिरभरत नसते. सेनापती बापट म्हणतात, महात्मे परी घेऊनी दैवी प्रकृती आश्रय, अनन्य चित्ते भजती मज भूतादी जाणूनी. भूतादी म्हणजे आदी म्हणजे इत्यादी असा अर्थ नाही घ्यायचा. आदी म्हणजे प्रारंभ, कारण. भूतांचं मी आदी कारण आहे असं मानतात. नंदापुरे म्हणतात, परंतु पार्था दैवी प्रकृती धारण करुनी थोर जन. परंतु पार्था दैवी प्रकृती धारण करुनी थोर जन. तिने जो महात्मा शब्द वापरलाय त्याला हे नंदापुरे थोर जन म्हणतात. मज भूतादी अव्यय जाणून अनन्य चित्ते करी भजन. अनन्य चित्ते करी भजन. हरिपंडित म्हणतात, महापुरुष अर्जुना शमदिमादिकी अंकिले. यांनी महापुरुष म्हणलं महात्म्याला. महापुरुष अर्जुना. पुन्हा बघा, आवाज गेलाय का दादा?
आवाज येतोय दादा? त्यांना सांगावं आवाज गेलाय का. बरं का, त्यांना फोन करा, आवाज येतोय का. पुन्हा कालच्या हरकत झालंय. त्या बोरुडे सरांचा फोन आला होता. हरिपंडित म्हणतात, महापुरुष अर्जुना. आवाज येतोय ताई आता? हा, नाही ठीक आहे. हा येतोय म्हणतात. महापुरुष अर्जुना शमदमादिकी अंकिले, अनन्य भजने मने गुरुमते, मते पावले. जगज्जनखमी असा समज हा जया पावला, म्हणून मज माजितो सदृढ भावने पावला. महापुरुष अर्जुना शमदमादिकी अंकिले, अनन्य भजने मने गुरुमते, मते पावले. मते म्हणजे मला. जगज्जनक मी असा समज हा जया पावला. या जगाचा मी जनक आहे, म्हणून मज माजितो सदृढ भावने पावला. त्याची पक्की, सदृढ म्हणजे सुदृढ ज्याला म्हणतो तशी ज्याची भावना आहे असा हा महात्मा असतो. आणि ते फक्त माझ्याच ठिकाणी एकरूप झालेले असतात. शंकराचार्य म्हणतात की हे पार्था, हे महात्मे कसे आहेत हो. तर शम, दम, दया, श्रद्धा असे सगळे दैवी गुण, दैवी सद्गुण त्यांच्या ठिकाणी असतात. शम म्हणजे काय हो, अंतरात्मे, अंतरेंद्रिय जी आहेत, मन, बुद्धी, अहंकार वगैरे या सगळ्याला नियंत्रण ठेवणारे. आणि दम म्हणजे काय, आपली बाहेरची इंद्रिय सगळे, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, तर यांना नियंत्रणात ठेवणं म्हणजे दम. आणि अंतरंगाला, अंतर इंद्रियांना नियंत्रणात ठेवणं म्हणजे शम. तर शम, दम, दया, श्रद्धा हे सगळे सद्गुण आहेत. ते सगळे दैवी प्रकृतीचे आहेत. आणि त्या दैवी प्रकृतीचा आश्रय करणारे, उदार अंतःकरण असणारे महात्मे भक्तजन मला, ईश्वराला किंवा सर्व भूतमात्रांचा मी आदी आहे असं जाणून, मी अविनाशी आहे समजून, अनन्य चित्ताने फक्त माझीच भक्ती करतात, माझंच चिंतन करतात. बावकर म्हणतात, दैवी प्रकृती आश्रिता महतते आत्मे मला अर्जुना, भूता अव्यय आदी कारण भजे ज्ञात्वा अनन्या मना. म्हणजे कोणत्या गुणांचं माणसाजवळ आधिक्य आहे त्याच्यावर ज्ञानदेव पण सांगतायत की ज्याच्या स्वभावावर धर्माचं वर्चस्व आहे, ज्याच्या ठिकाणी विवेकाचा ओलावा आहे, जो ज्ञानपूर्ण आहे, ज्याची वृत्ती शांत आहे, ज्याचा स्वभाव धैर्यशील आहे, धैर्याचा आहे, आणि जो सतत आनंदात असतो, त्याला दुःख हे माहितीच नसतं. आणि नीती केवळ त्याच्याच आश्रयाने राहते. नीती म्हणजे सदाचरण. आणि जे माझी भक्ती करतात असे गुणवान लोक दैवी संपत्तीचे असतात. आणि ते नेहमी माझीच फक्त स्तुती करतात, माझीच भक्ती करतात. अशा या गुणांनी असलेले, संपन्न असलेले लोक हे ज्ञानाने परमेश्वराचं श्रेष्ठत्व जाणतात, त्याचं अनादित्व जाणतात, व्यापकत्व जाणतात, अव्ययत्व, अविनाशित्व, निर्गुणत्व, निराकारत्व हे सगळं समजून त्यांनी घेतलेलं असतं. आणि म्हणून त्यांना कळतं की हाच परमात्मा सृष्टीच्या उत्पत्तीचं कारण आहे. असं सगळं समजून सगळे दुर्गुण म्हणजे मत्सर, द्वेष, क्रोध हे सगळे दुर्गुण त्यांनी टाकून दिलेले असतात. आणि फक्त मला अनन्य भावानं ते भजत असतात.
परमेश्वराची सतत स्तुती करत असतात, म्हणून ते भगवंताला आवडतात. पुढचा बघूया श्लोक. आता हे कसे असतात महात्मा लोक, का आवडतात बरं भगवंताला, ते छान पुढच्या 14व्या श्लोकात सांगितले. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. आता इथं संधी थोडासा आहे, चचा संधी आहे. यतंत हा च, तो विसर्गाचा श होतो म्हणून यतंतश्च झालेला आहे. तर यतंत हा च, यतंत हा म्हणजे प्रयत्न करणारे, आणि पुढं म्हणले नमस्यंत हा च म्हणजे नमस्कार करणारे, प्रणाम करणारे. आणि कीर्तयंतोमध्ये विसर्गाचा संधी आहे, विसर्गाचा ओ होतो. कीर्तयंत हा म्हणजे परमेश्वराच्या नामाचं गुणाचं सतत कीर्तन करणारे. समर्थांनी सगळ्या भक्ती सांगितलेल्या आहेत, नवविधा भक्ती. त्याच्यामध्ये कीर्तन, संकीर्तन, आपल्याला माहिती आहे की भगवंताचं कीर्तन हा एक प्रकार आपल्याकडं खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये इतकं भगवंताला आळवलं जातं, त्याचं नामस्मरण केलं जातं, नाही का. ते कीर्तनकार आपल्याला सारखे म्हणतात, म्हणा हरे राम 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 हरे हरे, आणि आपण त्या धुंदीमध्ये राहतो. किंवा श्रीराम जय जय राम, किंवा असंच ते काही सांगतात, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. तर असं सतत संकीर्तन करणारे किंवा माझ्या नामाचं आणि गुणाचं कीर्तन करणारे असे जे आहेत कीर्तयंत. माम म्हणजे मला, म्हणजेच माझं. आणि काय करतात, यतंत हाच, यतंत हा म्हणजे प्रयत्न करतात. कशासाठी हो, माझ्या प्राप्तीसाठी सतत प्रयत्न करतात. आणि पुढं म्हणले माम नमस्यंत हाच, सतत मला नमस्कार करतात. म्हणून वारकरी काय करतात बघा, एकमेकांना नमस्कार करतात, कारण ते प्रत्येक भूतामध्ये, प्राणीमात्रामध्ये तो भगवंतच आहे, विठ्ठल आहे, पांडुरंग आहे असं समजतात. म्हणून ते वारंवार मला नमस्कार करतात. आणि नित्ययुक्त म्हणजे नेहमी माझ्याशी ध्यानामध्ये युक्त झालेले असतात, जोडलेले असतात. कशाने, भक्त्या म्हणजे अनन्य भक्तीनं. भक्ती म्हणजे काय आहे हो, भगवंतावरचं प्रेम आहे. आणि माम उपासते म्हणजे माझी उपासना करतात, अत्यंत प्रेमाने, अनन्य प्रेमाने किंवा अनन्य भक्तीने माझी उपासना करतात. म्हणजे जे दृढनिश्चय असणारे भक्तजन आहे, दृढव्रता, तो शब्द सांगायचा राहिला. दृढव्रता, पक्का आहे, दृढ म्हणजे पक्का आहे, व्रत म्हणजे निश्चय. आपण म्हणतो बघा, हिंदी लोक हमारा व्रत आहे म्हणतात. व्रत म्हणजे आपण जो उपवास म्हणतो त्याला ते व्रत म्हणतात. कारण काय, त्यांचा पक्का निश्चय असतो की त्या दिवशी काही खायचं नाही, त्या दिवशी वाईट बोलायचं नाही, कोणाशी भांडण करायचं नाही. अगदी नियंत्रण ठेवून नियमित असा मोजका आहार घ्यायचा, किंवा फक्त पेयावर राहायचं, फक्त दूध पिऊन राहायचं, फक्त फळं घेऊन राहायचं. खूप जणांनी बघा श्रावण महिन्यात एक वेळेला भोजन आणि मग उरलेल्या वेळात फळ किंवा दूध वगैरे असं. म्हणजे दृढनिश्चय असणारे ते दृढव्रता, सतत कीर्तन करणारे ते कीर्तयंत, सतत माझ्या प्राप्तीची इच्छा करणारे ते यतंत, आणि मलाच नमस्कार करणारे ते नमस्यंत, आणि नेमके माझ्याशीच जोडलेले राहिलेले ते नित्ययुक्ता. असे भक्त अनन्य प्रेमानं माझी उपासना करतात. भगवंताला असेच आवडतात. छोटासा ध्रुवबाळ असेल, प्रल्हाद असेल, इकडे शबरी असेल, हनुमंत असेल, आणि आता आम्ही जिकडे जाऊन आलो ते स्वरूपानंद असतील, आपले ज्ञानदेव आहेत, तुकाराम आहेत, सगळे संत की सतत भगवंताचं नामस्मरण, सतत त्याचं संकीर्तन, सतत त्याचं स्मरण, तो मिळण्यासाठी प्रयत्नशील, आणि आपल्यापेक्षा म्हणजे त्या भगवंतापेक्षा दुसऱ्या कुणावरही त्याची श्रद्धा किंवा भक्ती नसते, म्हणून त्याला अनन्य प्रेमानं
आज इकडे उद्या तिकडे अशी त्यांची चंचल वृत्ती नसते. बघा 4 वर्षाचा मुलगा आहे. काल मी त्यांना मनाचे श्लोक शिकवायला गेले. इतके सुंदर प्रश्न विचारतात. त्या मुलांनी काय विचारावं म्हणे जो मुस्लिम लोकांचा जो अल्ला आहे तो वेगळा आहे ना हो ताई किंवा मॅडम. म्हणलं असं कोणी सांगितलं नाही. म्हणे त्याचं सगळं वर्णन, तो कसा असतो, तो कसा दिसतो. आता मला सांगा, आपण अल्लाला पाहिलं आहे का? नाही. पण त्यांच्या मनातली श्रद्धा जी आहे ती एकमेव भक्त म्हणजे देव म्हणूनच किंवा त्यांचा जो कोणी तो काय म्हणू आपण स्मरण करण्याचं जे चिंतन करण्याचं जे त्यांचं एक भक्तिभाव करण्याचं एकमेव दैवत आहे आणि ते म्हणजे अल्ला. पण मी म्हटलं अरे आपला जसा राम आहे, जसा कृष्ण आहे, जसा दत्त आहे तसाच त्यांचा अल्ला आहे, तो काही वेगळा नसतो बाळांनो. तर हे लक्षात ठेवा की ते कसं एकाच अल्लाची उपासना करतात तसं आपण जरी वेगवेगळ्या रूपात करत असलो तरी त्याच्याशीच एकरूप राहायला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि असे हे महात्मे भगवंताला फार आवडतात. समश्लोकी बघूया. सततं कीर्तयन्तो अखंड कीर्तने माझ्या यत्नशील दृढव्रती भक्तीने मज वंदुनी भजती नित्य जोडिले. ते कायम माझ्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांची भक्ती माझ्याशी अनन्य अशी आहे. आणि अखंड कीर्तन, अखंड. काही जण बघा अजिबात त्या वाणीला खंडच पडू देत नाही. पण तरीसुद्धा कोणीतरी आज सांगत होते की अगदी 8 तास 15 तास 24 तास जरी वाणी असली तरी मन मात्र दुसरीकडे भरकटता कामा नाही. त्याला अखंड भक्ती म्हटलेलं आहे, अखंड कीर्तन. मुक्तेश्वर म्हणतात माझे कीर्तन सदा करी हेच व्रत मन दृढ धरी आणि भक्ती उपासना करी मन तत्पर होऊनी. आता उद्धव चितघनांनी खूप छान सांगितले. कृष्ण हरी नृहरी मधुसूदन कीर्तन या परी नित्य करीती जाणूनी या मज सार्थक अर्थ विचारुनी नाम जीवात धरिती सर्वभूती मज ओळखती नमिती निज भक्ती सवोळगताती आणि मला मिळती मज ते रीती सिंधू जसा सरिता भरिताती. किती छान कल्पना केली की सिंधू म्हणजे सागर. सागरामध्ये जशी सरिता एकरूप होऊन जाते तसे हे माझ्याशी एकरूप झालेले असतात, मला नित्य भजत असतात. अजून एखादं बघूया. काशीनाथ स्वामी काय म्हणतात. मन्नाम रूपासी अखंड गाती मन्नाम रूपासी अखंड गाती शमादी योगे मज पूर्ण ध्याती शमादी योगे मज पूर्ण ध्याती मातेची गावंदिती जाण भक्ती मातेची गावंदिती जाण भक्ती मिळोनिया नित्य उपासिताती मिळोनिया नित्य उपासिताती. जे जे मला सतत माझीच उपासना करतात असे भक्त मला फार आवडतात किंवा ते मला प्रिय असतात. ब्रह्मरूप असलेल्या शंकराचार्य म्हणतात इंद्रिय निग्रहपूर्वक शम दम दया आणि अहिंसादी आचारांनी युक्त होऊन प्रयत्नपूर्वक सर्वांतर स्थित असलेल्या मला भगवंताला भक्तिपूर्वक वंदन करतात. माझ्या चिंतनात राहून माझीच उपासना किंवा माझीच सेवा करतात. ती कोणकोणत्या प्रकारे करतात ते पुढच्या श्लोकात सांगितलेले आहे. म्हणजे सततला फार महत्त्व आहे बघा. सतत म्हणजे कायम, निरंतर. लोक काय म्हणतात भाऊ सकाळपासून बसलो पारायणाला 1 वाजेस्तोवर, आता जरा टी व्ही बघू द्यात, आता जरा एन्जॉय करू द्यात, आता 3 ते 6च्या पिक्चरला जाऊ द्यात. असं नाही आहे. सततं कीर्तयन्तो मा. त्याच्यासाठी एक छान असं सांगितलं आहे बघा की जसा वसंत ऋतू आला
की सगळ्या वृक्ष वेली फुलाफळांनी बहरून येतात. कोकिळेचं पूजन सुरू होतं. मग आषाढाचे दिवस आले की अखंड पावसाच्या धारा अशा वाहत असतात, पडत असतात. हिरवे हिरवे गवत किंवा तृणांकुर सगळीकडे धरणी माता हिरवा हिरवा शालू परिधान करते आणि उन्हाळ्याच्या उघड्या पडलेल्या जमिनी ज्वारी बाजरी गव्हाच्या पिकांनी भरून गेलेल्या दिसायला लागतात. कारण हे सगळं पडलेल्या पावसामुळं पुढं छान पीक येतं. मग ज्या शेतांमधून वारा जणू लपंडावाचा खेळ खेळतोय असा भास होतो, किंवा चंद्राचं दर्शन घडताच समुद्राचं पितृहृदय उचंबळून येतं आणि तो आपल्या हजारो हातांनी किंवा हजारो लाटारूपी हातांनी त्याला आलिंगन देण्यासाठी अगदी धडपडत असतो. किंवा आपल्या लहान बाळाकडं आई जशी अगदी झेपावते, त्याला किती वेळा कुरवाळते, त्याचे पापे घेते आणि इतका वर्षाव करते प्रेमाचा, तसं ज्ञानदेव म्हणतात की ज्ञानदेवांना भक्ती ही अशी वाटते की भक्तीबद्दल काय लिहून काय नाही, भक्ती कशी करून कशी नाही. त्या भगवंत आणि भक्तामध्ये काही भेद उरतच नाही. जसं आत्ता मगाशी सांगितलं की सरिता समुद्रामध्ये एकरूप होऊन जाते. चंद्राचं चांदणं हे सुद्धा अगदी समुद्राला हवंहवंसं वाटत असतं. त्या अशा सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला भक्तीमध्ये अनन्यत्व किंवा अगदी एकरूपत्व हे असायला पाहिजे. जसं चंदनाच्या वनात सगळीकडे चंदनाचा सुगंध पसरतो. एकच सूर्य आहे पण तो सगळ्या त्रिभुवनाला प्रकाशित करतो. तसं परमेश्वराच्या अनन्य भक्तांच्या वास्तव्यानं सगळा परिसर हा प्रसन्न होऊन जातो आणि असे भक्त मला फार आवडतात असं भगवंत सांगतात. आता ते कशा प्रकारे भक्ती करतात, कोणकोणत्या प्रकारे मला भजतात ते 15व्या श्लोकात सांगितलेले आहे. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. 2 प्रकार सांगितले. आता संधी आहे बघा. च अपि अन्ये. अन्ये म्हणजे दुसरे. कोण? ज्ञानयज्ञेन. जे ज्ञानयज्ञ करणारे आहेत, ज्ञानयोगी जे आहेत, ते मला काय करतात? यजंत हा म्हणजे ज्ञानयज्ञाच्या द्वारे माम उपासते, माझी उपासना करतात. जे ज्ञानयोगी जे आहेत ते निर्गुण निराकार ब्रह्माचं ज्ञानयज्ञाद्वारे पूजन करतात किंवा उपासना करतात. आणि काही जण काय करतात? एकत्वेनं, म्हणजे हा परमात्मा एकच आहे, किंवा पृथक्त्वेनं. पृथक्त्वेनं म्हणजे वेगवेगळेपणानं. बहुधा म्हणजे पुष्कळ प्रकाराने. आपण म्हणतो बहुधा असं होईल, ते कदाचित तिथे थोडा हे असतो, अनिश्चितता असते, पण इथे बहुधा म्हणजे पुष्कळ प्रकाराने. आणि विश्वतोमुखम म्हणजे हा विश्वाचं मुख असणारा, म्हणजे विराट अशा परमेश्वराची पृथक्त्वेनं उपासते, वेगवेगळ्या प्रकारांनी उपासना करतात. म्हणजे काही ज्ञानयोगी आहेत ते निर्गुण निराकार ब्रह्माची ज्ञानयज्ञाच्या द्वारे भावाने किंवा अनन्य भावाने अभेद्यपणानं पूजा करत असतात, उपासना करत असतात. आणि दुसरे काही अनेक रूपांनी असलेल्या मला विराट स्वरूप परमेश्वराची नाना प्रकारांनी पूजा करतात, नाना प्रकारांनी उपासना करतात. म्हणजे काही जण अगदी मी एक आहे असं समजतात, आणि काही जण जरी माझ्यामध्ये अनेकत्व पाहत असले तरी मग माझी वेगवेगळ्या प्रकारे पूजा करतात किंवा उपासना करतात. ही जी आपण पाहतो ना, जसं आता महिला ह्याच्यामध्ये ज्येष्ठाची पौर्णिमा, वटपौर्णिमा आली की वडाची पूजा करतात, बरोबर आहे. नंतर आता हे हरताळकेच्या वेळेला सगळ्या पत्री वाहून त्या पार्वतीनं जशी पूजा केली शंकराची तशी करतात, वाळूचे लिंग करतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारानेही करतात, किंवा एकमेव अनन्य भावाने एकच आहे मी असं समजूनही जे ज्ञानी लोक आहेत
ते माझी पूजा करत असतात, माझी उपासना करतात. आणि मग हे ज्ञानी लोक ज्ञानयज्ञाने करतात, हो की नाही. भगवतविषयीच्या ज्ञानाच्या योगानं ते उपासना करतात. मग ते काय म्हणतात, परब्रह्म परमात्मा एकच आहे, अशा रीतीनं त्यांची उपासना असते. बघूया याची समश्लोकी बघूया. दुसरे ज्ञान यज्ञाने भजती व्यापकामज, ब्रह्मभावे विवेकाने अविरोधेची देखुनी. विरोध पाहत नाहीत ते, अविरोध पाहतात. आता गोखले म्हणतात, इतर ज्ञान यज्ञाते उपास्य मज पूजिती, एक भावे हि द्वैताने अथवा बहुधारिती. सेनापती बापट म्हणतात, ज्ञान यज्ञे दुजे माते यजुनिया उपासिती, एक नाना बहु सर्व ऐसे मद्रूप जाणती. म्हणजे एकत्वही पाहतात आणि नानात्वही पाहतात. नंदापुरे म्हणतात, विश्वव्यापी मज ज्ञानयज्ञाने एकत्वे कुणी उपासिती. विश्वव्यापी मज ज्ञानयज्ञाने एकत्वे कुणी उपासिती, पृथक्त्वाने पृथक्त्वभावे दुसरे कोणी बहुमार्गे मज उपासिती. वेगवेगळ्या मार्गाने. आता नवविधा भक्ती आहे. कोणी श्रवण करतात, कोणी चिंतन करतात, कोणी मनन करतात, कोणी सख्य करतात, हो की नाही, पादसेवन, अशा सगळ्या भक्ती आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारेही माझी भक्ती करतात. आणि हरिपंडित म्हणतात, श्री वासुदेव परतत्व उपाधियोगे ब्रह्मेंद्र रुद्र वरुणादि बनो निवेगे, तो विश्वतो मुख असे समजो निकोणी, ज्ञाने यथा भजती रे मज चाप पाणी. चाप पाणी अशा माझीही भक्ती करतात. कुणी ब्रह्म इंद्र रुद्र वरुण अशांच्या रूपात माझी पूजा करतात आणि मी विश्वतोमुख आहे असं समजतात. अशी ज्याला विविधता आहे ती माझ्या ठिकाणी काही जण मानतात आणि काही जण माझ्या ठिकाणी एकरूपत्व मानतात. आपण यज्ञाचे बरेचसे प्रकार हे 4थ्या अध्यायात पाहिलेले आहेत. आणि द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, ज्ञानयज्ञ, परंतप असं तिथेही म्हणलेलं होतं. त्याचाच संदर्भ इथं थोडासा घेतलेला आहे की वेगवेगळे हे यज्ञ करून माझ्या ठिकाणी अनन्य भावानं किंवा विविधतेनं असे जे माझी उपासना करतात. तर आता कसं आहे, जनक राजाची वगैरे खूप उदाहरणं आहेत, पण आत्ता आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. 3रा श्लोक थोडासा घाईत होणार आहे. तर ज्याला ह्या ब्रह्माचं परब्रह्माचं ज्ञान आहे, सगळीकडे सर्वाभूती एकच परमेश्वर आहे अशी ज्याची कल्पना आहे, असा एक अष्टावक्र ऋषी जनकाच्या दरबारात येतो आणि तो सांगतो की जसं स्वप्न हे जागं आल्यानंतर खोटं ठरतं, तसे ही जी सगळी विविधता वाटते ही आपल्याला खरं ज्ञान झालं की ती विविधता संपून जाते, असं पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अशा प्रकारे अनन्य भावानं परमेश्वराची भक्ती करणं. कारण राजगुह्य योग, राजविद्या राजगुह्य योग सांगतायत सारखा. म्हणजे जे काही गौप्य आहे, गुप्त आहे, ते सगळं त्या ठिकाणी पुन्हा 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 आपल्याला समजावून देण्याचा भगवान प्रयत्न करतात. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.